नमस्कार. आज आपण खुसखुशीत वातड न होणारी 8 ते 10 दिवस टिकणारी सारण गच्च भरलेली अगदी कडेपर्यंत सारण पसरलेली गुळपोळी बनवणार आहोत. गुळपोळी बनवायला खूप सोपी आहे. आजच्या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या सोप्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत, जेणेकरून तुमची तयार होणारी गुळपोळी अतिशय खुसखुशीत अशी तयार होईल. तर आता पोळी पहा, अतिशय खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपीला एक लाईक नक्की करा व रेसिपी शेअरसुद्धा करा. गुळपोळीचं सगळ्यात अगोदर आपण सारण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी 1 वाटी इतके तीळ घेतलेले आहेत. आता हे तीळ आपल्याला पॉलिश न केलेले म्हणजेच गावरान तीळ घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे व हे तीळ आपल्याला खरपूस असे छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळ घेत असताना तुम्ही इथं पांढरे म्हणजेच पॉलिश केलेले तीळ घेतले तरीही चालेल. तीळ भाजून झाले, ताटामध्ये काढून घेऊया. तिळाचं वजनी प्रमाण 120 ग्राम इतकं आहे. यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गुळपोळीचं आतलं सारण बनवताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेसुद्धा मोठी करायची नाही. शेंगदाणे भाजले, काढून घेऊया. इथं मी पोहे खायचा मोठा चमचा घेतलेला आहे. 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्ये तेल तूप अजिबात घालायचं नाही व बारीक गॅसवरती हे सुद्धा आपल्याला खरपूस असं लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ भाजून झालं, काढून घेऊया. आता यानंतर पोळीची कणिक मळायला घेणार आहोत. ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. वाटीमध्ये पीठ भरत असताना अगदी हलक्या हाताने व चाळून भरलेलं आहे. आपली पोळी खुसखुशीत होण्यासाठी इथं आपण त्याच वाटीने पाव वाटी इतकं बेसन पीठ घेतलं. थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपण मोहन घालणार आहोत. तर आता पोहे खायचा मोठा चमचा यानेच मी 2 चमचे इतकं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. कडकडीत गरम करून घेतलेलं तेल या पिठावरती घालायचं आहे. सुरुवातीला हाताने मिक्स न करता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल खूप गरम असतं. आता यानंतर हे तेल आपल्याला या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे व असा मुटका वळून पाहायचा आहे. व्यवस्थित मुटका वळला गेला की समजायचं आपल्या पिठाला मोहन व्यवस्थित असं लागलं गेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. गुळपोळीला पीठ मळत असताना खूप पातळ किंवा अति घट्टसुद्धा मळायचं नाही. रोजच्या चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे व आता ही कणिक आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायची आहे, भिजवत ठेवायचे आहे. इकडे आपलं तीळ शेंगदाणे सुद्धा थंड झालेलं आहे. सुरुवातीला शेंगदाणे घालायचे आहेत व हे मिक्सरला आपल्याला चालू बंद करत बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. अगदी तेल सुटेपर्यंत फिरवले नाही तरीही चालेल. शेंगदाणे फिरवून घेतले. आता त्यामध्येच आपल्याला तीळसुद्धा फिरवून घ्यायचे आहेत. सोबतच आपण भाजून घेतलेलं बेसन पीठसुद्धा. आता हे आपल्याला मिक्सरला चालू बंद करत बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. एक सलग न फिरवता चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. फिरवलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. तर जितकं आपण तीळ व शेंगदाणे घेतले तितकाच आपल्याला गूळ घालायचा आहे, म्हणजेच समप्रमाणात गूळ वापरायचा आहे. एकूण इथं मी 1.5 वाटी इतका गूळ घातला. गूळ घातल्यानंतर हाताने व्यवस्थित या मिश्रणामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आता आवडीप्रमाणे वेलची पूड घालायची आहे. गुळाचा पदार्थ आहे यामुळे यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं आहे. जायफळ घालणं अगदी ऑप्शनल आहे, नसेल घालायचं तर नाही घातलं तरीही चालेल. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये गुळाचे खडे किंवा अख्खे शेंगदाणे राहू नये यासाठी हे आपल्याला मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे. फिरवत असताना अगदी तेल सुटेपर्यंत फिरवून न घेता चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे. इथे पहा, अशा पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं. अगदी बारीक नको, तेल सुटेपर्यंत नको किंवा अजिबात मोठंसुद्धा ठेवायचं नाही. अशा पद्धतीने बारीक असं फिरवून घ्यायचं आहे.
फिरवून घेतलेलं मिश्रण हाताने परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेलं सारण 2 महिने आरामात टिकतं. गूळ घातल्यानंतर सारणाचं मिश्रण मिक्सरला फिरवणं गरजेचं आहे. यामध्ये जर का गुळाचा खडा राहिला तर आपली गूळपोळी फाटू शकते, गूळ बाहेर येऊ शकतो व गूळपोळी करपली जाऊ शकते. इकडे पहा, आपली कणिक व्यवस्थित अशी भिजली गेली आहे. ही कणिक मी 20 मिनिटांसाठी साईडला भिजवत ठेवली होती. तुमच्याकडे वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी ठेवली तरीही चालेल. सुरुवातीला मोठ्या लिंबा इतका गोळा घ्यायचा आहे, उंडा घ्यायचा आहे व याची आपल्याला व्यवस्थित अशी खोलगट पारी तयार करून घ्यायची आहे. पारी तयार करत असताना मध्येच आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे व यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे. जर का तुम्ही नवशिके असाल तर यामध्ये सारण थोडंसं कमी भरलं तरीही चालेल, किंवा तुम्ही मोदक भरता तशा पद्धतीने यामध्ये सारण भरलं तरीही चालेल. सारण भरल्यानंतर सतत आपल्याला बोटाने व्यवस्थित सारण आतल्या साईडला दाबून वरच्या साईडने आपल्याला कणिक उचलवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण पुरणपोळीसाठी जसा उंडा भरतो अगदी तसाच उंडा आपल्याला गुळपोळीचा सुद्धा भरून घ्यायचा आहे. वरची एक्स्ट्राची कणिक खूप जास्त न काढता तिथल्या तिथेच लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आता हा उंडा आपल्याला सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. खूप जास्त पीठसुद्धा लावायचं नाही. सुरुवातीला आपण जो उंडा घेतलेला आहे तो व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने एकसारखा चहूबाजूंनी थापून घ्यायचा आहे, म्हणजेच थोडासा पसरट करून घ्यायचा आहे व नंतर हलक्या हाताने आपल्याला ही गूळपोळी अगदी व्यवस्थित अशी दाब न देता हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला कडेने लाटायचे आहे व नंतर मधोमध हलकं लाटणं फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे पहा, अगदी कडेपर्यंत या गूळपोळीचा गूळ पसरला गेला आहे. आता भाजून घेऊया. सुरुवातीला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. ज्यावेळी आपण गूळपोळी भाजणार त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे. अगदी बारीकसुद्धा नको किंवा हाय फ्लेमवरती सुद्धा तुम्हाला या गूळपोळ्या भाजायच्या नाहीत. गूळपोळी भाजत असताना गॅसची फ्लेम तुम्ही कशी ठेवता हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मोठ्या गॅसवरती जर का गूळपोळ्या भाजल्या तर त्या लवकर मऊ पडतात, करपतात. मध्यम गॅसवरती जर का गूळपोळ्या भाजल्या तर त्या छान खुसखुशीत व अजिबात वातड होत नाही. गूळपोळी सुरुवातीला व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे. नंतरच आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला या गूळपोळ्या प्रवासात न्यायच्या असतील तर तेल किंवा तूप नाही लावलं तरीही चालेल. घेतलेल्या प्रमाणामध्ये 6 गूळपोळ्या माझ्या मोठ्या आकाराच्या तयार झालेल्या आहेत व 6 गूळपोळ्यांचं सारण माझं राहिलेलं आहे. तर आता इथे पहा, आपल्या खमंग खुसखुशीत अशा गूळपोळ्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.